नमस्कार ते प्रतीक्षा पैठणीमध्ये सर्व ताईंचं स्वागत आहे ताई आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व ताईंना ताई। व्हिडिओ बनवायचं कारण फक्त एवढंच आहे की मी जे इंस्टाग्रामवरती फोटो टाकतो, व्हॉट्सअपवरती फोटो टाकतो किंवा आपल्या यूट्यूबवरती जो आपले लाईव्ह असतात, व्हिडिओ असतात, तर तुम्ही तिथे ते बघता। म्हणजे आपल्या जुन्या बहिणी आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, त्या डायरेक्ट पेमेंट करतात, त्यांचं काही टेन्शन नाही। म्हणजे आत्ताच्या ज्या 5 दिवसाच्या बहिणी, 10 दिवसाची किंवा महिन्याच्या, त्यांना ट्रस्ट नाही, तर त्या काय करतात की तुम्ही दादा सीओडी द्या आम्हाला, बरोबर। तर ताई सीओडी द्यायचं कारण न द्यायचं कारण फक्त एवढंच आहे की मी ज्यावेळेस तुम्हाला साडी पाठवतो ना ताई, तर ती साडी तुम्हाला भेटती, बरोबर। 5-10 दिवसामध्ये तुम्हाला साडी भेटती, तुम्ही त्यांना पेमेंट पण करता लगेच, पण ते जे पेमेंट मला 28 दिवसानंतर भेटतं आहे, त्यामुळे मी ती सीओडी देत नाही ताई। तुम्हाला जर माझ्यावरती काही डाऊट असेल ना, तर तुम्ही इंस्टाग्राम बघा, तिथे आपले 55,000 प्लस फॉलोअर आहे, तिथे कस्टमरचे रिव्ह्यू, अनबॉक्सिंगचे व्हिडिओ सर्व तिथे मी जवळपास 1000 पेक्षा जास्त हायलाइट केलेले। तुम्ही माझं सगळं चेक करा। नंतर आपला युट्यूब चॅनल बघा, तिथे 1 लाख प्लस आपले सबस्क्रायबर आहे आणि डेलीचा आपला तिथे लाईव्ह असतो, तुम्ही सगळं बघा। मी जर तिथे 1-1 तास आरडतोय ताई, तुमच्यासाठी पण आणि माझ्या पोटासाठी पण आहे, त्याबद्दलचा काही विषय नाही ताई, पण 1-1 तास जर मी तिथे बसतोय, तुम्हाला 1-1 तास देतोय, लाईव्ह करतोय, साड्यांचे फोटो टाकतोय, तर मी तुमचे पैसे बुडवण्यासाठी थोडी बसलोय ताई। मला पण माझं काहीतरी करायचं म्हणूनच बसलोय ना। तर तुम्ही टेन्शन घेऊ नका। ज्या जुन्या बहिणी आपल्या, त्यांचं काही टेन्शन नाही, त्या बिंदास पेमेंट करता, त्या साड्या पण घेता। पण ज्या नवीन बहिणी आहे त्यांना खरंच साडी घ्यायची राहती, तुम्हाला त्याबद्दलचं नाही म्हणते, तुम्हाला साडी घ्यायची राहती, पण तुम्ही कुठेतरी फसलेले असता। आता इंस्टाग्रामवरती भरपूर असे फेक पेज पण निघाले, तुम्ही तिथे फसलेले असता, त्यामुळे तुम्ही आम्हाला पेमेंट द्यायला घाबरता की साडीचं पेमेंट केलं आणि जर साडीच घरापर्यंत नाही आली तर काय करायचं। तुमचं ठीक आहे, त्याबद्दलचं काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही माझं एकदा सगळं बघा, हिस्ट्री चेक करा, युट्यूब इंस्टाग्राम बघा आणि नंतर तुम्ही माझ्याकडनं मला पेमेंट करा। जी पण साडी तुम्हाला आवडली, अगदी व्यवस्थित तुम्हाला तुमच्या घरापर्यंत साडी होऊन जाईल, त्याबद्दल मनामध्ये थोडीशी पण शंका येऊ नका देऊ। आणि राहिला प्रश्न आपल्या शॉपचा ऍड्रेसचा, तुम्हाला शॉपचा ऍड्रेस पण सांगतो मी। येवला बस स्टँडच्या अर्धा किलोमीटर पुढे आपली शॉप आहे, प्रतीक्षा पैठणी या नावाने। दर्शन हॉटेल आणि सूर्य लॉनच्या समोर आपलं शॉप आहे। आणि जर तुम्हाला येवला माहिती नसेल तर नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये येते, येवला शिर्डी साईबाबाच्या बाजूला, एकदम नॅशनल हायवेला आपली शॉप आहे, कुठं आतमध्ये जायचं नाही। जर मी पैसे जरी बुडवले ना तरी तुम्ही माझ्या शॉपला या, बस, अजून काय बोलू तुम्हाला। आणि 1000-2000 बुडून मी काय खूप मोठा होणार नाही, पांडुरंगाची भरपूर कृपा आहे, भरपूर चांगल्या रोजच्या साड्या जात्या, खूप काही चांगलं आहे, त्यामुळे काही काळजी नका करू, तुमच्या 1000-2000 बुडवणार नाही। माझ्या ज्या पण नवीन बहिणी असतील, 2 दिवसापूर्वीच्या, 5-10 दिवसापूर्वीच्या, 1 महिन्यापूर्वीच्या, त्यांनाच प्रॉब्लेम होतोय। बाकीच्या ज्या आपल्या जुन्या बहिणी आहे त्यांचं काही टेन्शन नाही, फक्त नव्या बहिणींना सांगतो, काही जुन्या बहिणी पण आहे त्यामधल्या, त्या अजून पण कॅश ऑन डिलिव्हरी मागता, वर्ष झालंय त्यांना, काही ते आपलं फोटो वगैरे पण, म्हणजे स्टेटस पण बघता, सगळं बघता, तरी साडी बुकिंग कशी करायची त्यांना अजून माहित नाही। अहो ताई, बुकिंग कशी करायची, माझा नंबर तुमच्याकडे ऑलरेडी सेव्ह आहे, बरोबर, माझं स्टेटस तुम्हाला दिसतं ना। तुम्हाला जी साडी आवडली त्या साडीचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचं, साडी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत येऊन जाईल। आणि ज्या बहिणींना ऑनलाईन बिझनेस करायचा असेल साड्यांचा, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला काय असेल ते डिटेल्स मी सांगून देईल। बाकी मनामध्ये थोडीशी पण शंका येऊ नका देऊ, बिंदास ऑर्डर करा, काहीच काळजी नका करू। बाकी माझ्या सर्व ताईंना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आता दिवाळी पण येते, दसरा पण येत आहे, गौरी गणपती पण येत आहे। तुम्हाला जी पण साडी आवडली, स्टेटसला फोटो असता, इंस्टाग्रामवरती फोटो असता, ग्रुपवरती फोटो असता, जी आवडली तिचा स्क्रीनशॉट काढायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती साडीचा फोटो शेअर करायचा। आणि हो, आपले 4 नंबर आहे, 4पैकी मी सांगत असतो की तुम्ही एकाच नंबरवरती बुकिंग करा, पण बऱ्याचशा बहिणी घाबरता, तर ठीक आहे, 4पैकी तुमच्याकडे जो नंबर सेव्ह असेल त्या नंबरवरती तुम्ही बुकिंग करा, काही टेन्शन नाही, फक्त काळजी नका करू, जी पण आवडली व्यवस्थित घरापर्यंत येऊन जाईल। बाकी सर्व त्यांना जय श्रीराम, नमस्कार।